नमस्कार मंडळी, राम राम. कधी कधी निसर्ग आपल्याला अशी एक संधी देतो की जिथं फक्त आपण माणूस म्हणून नाही तर एक जीव म्हणून दुसऱ्या जीवाचा हात हातात धरतो. तब्बल 4 तास हा समोर जो मोर दिसतोय तो विहिरीमध्ये अडकलेला होता. ही विहीर नव्या पद्धतीची असल्यामुळे याला पायऱ्या नव्हत्या आणि मोराला वर येता येत नव्हतं. त्याचे पंख खूप जड झाले होते. समोर गोटेवाडी गावचे कार्यसम्राट सरपंच स्वतः अनिलभाऊ जाधव विहिरीमध्ये उतरलेले आहेत आणि या बाजूने मी स्वतः विहिरीमध्ये मोराला वाचवण्यासाठी उडी टाकली. मोराच्या जवळ जाण्याचा प्रयत्न केला. मोर हा थकला होता, हतबल झाला होता. त्याला पाठीमागून पंखाला हात घालून त्याला उचलण्याचा माझा प्रयत्न होता, पण तो प्रयत्न अयशस्वी झाला. आणि मग वरून गाईड करणारे भरपूर जण होतात, असं कर तसं कर, पण ते वाचवण्याच्या वेळेस पुढे कोण येत नसतं. मग स्वतःच मग अनिल भाऊनी माझ्या हातामध्ये काठी दिली आणि त्या काठीच्या साह्याने जिथं सरपंच उभे होते तिकडं मोराला मी नेण्याचा प्रयत्न केला, जेणेकरून सरपंच साहेब त्या मोराला वरती उचलतील असा माझा होरा होता. आणि मग सरपंच साहेब जिकडे होते तिकडे मोराला नेलं आणि मग ज्या पद्धतीनं मोराला आम्ही हे बघा अशा पद्धतीने मी त्याला पुढे पुढे ढकलत होतो, जेणेकरून त्या मोराला अलगत आपल्याला उचलता येईल. आणि मग मोर हळूहळू असा पुढे जात होता, हतबल झालेला होता, श्वासोच्छवास खूप मोठ्या प्रमाणात घेत होता. आणि मग सरपंच साहेबांनी त्याला अलगत उचलून हे बघा अशा पद्धतीने बाहेर काढलेला आहे मोराला जिवंत. गावचे सरपंच आणि मी स्वतः विहिरीमध्ये मोर पडलेला होता, ही आळगावकरांच्या पवळींच्या विहिरीमध्ये, आणि त्याला आपण जोदान दिलेलं आहे. संपूर्णपणे हा मोर जो होता तो पूर्णपणे भिजलेला होता, म्हणजे ही जी पक्का आहे ती जड झालेली होती, त्यामुळे त्याला उडता येत नव्हती. ही पाठीमागची जे पक्काचा पिसारा दिसतोय, मोर पंख आपण ज्याला म्हणतो, आणि त्याच्यामुळं उडता येत नव्हतं. तर सरपंच साहेबांनी आणि सरपंच साहेबांच्या बघा पायाला सुद्धा लागली आहे. खूप मेहनत घेऊन आपण राष्ट्रीय पक्षाला योगदान दिलेलं आहे. थोडा वेळ इथं आपण ठेवणार आहे. सरपंच साहेब बोला. 3 ते 4 तासापूर्वी मोर अडकला आहे, पण कोण पाण्यात उतरणं झालं विहिरीमध्ये. तिची बातमी आम्हाला समजली, तत्काळ आमचे सहकारी बंधू एकनाथ तैव होते. त्यामुळे आता खूप थंडावला आहे आणि तो पुरा थंड झाल्यामुळे ते पंखात पाणी गेलं, त्या उडता येत नाही. तर थोड्या वेळात आम्ही ते सुकवणार आहे आणि नंतर ह्याला आबाद करणार. श्री पवळे यांच्या विहिरीतून मोराला आम्ही जीवदान तर दिलं, पण ज्या पद्धतीनं मोराला जसं सोडलं तसं तो मोर पळत जाऊन उडण्याचा प्रयत्न केला आणि परत या विहिरीमध्ये दुसऱ्या विहिरीमध्ये पडला. दुसऱ्या विहिरीमध्ये पडला तर खूप सारी अशी या विहिरीमध्ये शेवाळ साठलं होतं. ही जी विहीर आहे ती गोटेवाडीची आहे. ही दुसरी नवीन विहीर आहे, त्यामुळे याचं पाणी उपसा नसल्यामुळे जास्त दिवस आणि कंसकुलिया होत्या या विहिरीच्या वरती. खूप सारी अशी आपण पाहतोय वनस्पती वगैरे होते, त्यामुळे या विहिरीमध्ये उडी टाकून उतरता काही येत नव्हतं. म्हणून सरपंच साहेब एका बाजूने खाली उतरले आणि मी या कळकाच्या साह्याने एका बाजूला त्याला मोराला असं धरून सरपंच साहेबांनी अतिशय चतुराईनं चपळता दाखवून हे बघा सरपंच साहेब खाली उतरले आणि मोराला वाचवायचंच म्हणून असा निर्धार केला होता. कारण एका विहिरीतून तर वाचवलं होतं, दुसऱ्या विहिरीतून सुद्धा वाचवायचंच होतं मोराला आम्हाला. आणि त्या निर्धारासरशी सरपंच साहेब खाली उतरले आणि अलगत त्यांनी मोराला बघा अशा पद्धतीनं बाहेर काढलं. हे आहेत याळगावचे पवळे. त्यांनी बघा हे दुसऱ्या विहिरीतून काढल्यानंतर आणि दोन्ही वेळेस मोराला आम्ही जीवदान देऊन मोराला लांब सोडण्याचा आम्ही निर्धार केला. काढलेला आहे हे बघा. आता ह्याला आम्ही एका विहिरीतनं काढला, त्या आता हा दुसऱ्या विहिरीत गेला आणि ह्या विहिरीत पण आम्ही त्याला काढलाय. आता त्याला लवकर सोडणार नाही, त्याला सुकल्याशिवाय त्याला बांधून ठेवू. आता सरपंच साहेबांनी मेहनत घेऊन सगळं काढलेलं आहे. दुसऱ्या विहिरीत लागलं त्या पहिल्या विहिरीतनं ह्यांच्या पवळ्यांच्या विहिरीतनं विहिरीच्या वरती मोराला वाचवत असताना कंसखोली उघड्या अंगावरती लागली आणि अंगाची नुकती आग अंगाची होत होती, उघड्या अंगाची. पण त्याही पेक्षा या मोराला वाचवण्याचं समाधान आमच्या दोघांच्या चेहऱ्यावरती होतं. एका जीवाला वाचवण्याचं पुण्य आमच्या गाठी पडलं, पदरामध्ये पडलं. आणि मोराला थोडंसं आम्ही लांब जाऊन सोडलं, तसा मोर थोडा वेळ तिथं थांबला आणि तो पुढच्या आपल्या प्रवासाला गेला. दुसऱ्या वेळेस तो विहिरीमध्ये ज्यावेळेस पडला त्यावेळेस जरा कठीण होतं विहिरीतून काढणं, पण आम्ही ज्या पद्धतीनं निर्धार केला त्या निर्धारासरशी सरपंच साहेब ज्या पद्धतीने विहिरीमध्ये दुसऱ्या उतरले आणि त्यांनी निर्धार केला आणि निश्चयाने मोराला आम्ही वरती काढलं आणि मोराला जीवदान देण्याचा हा एक प्रयत्न केला.